शनिवार वाडा नमाज पठणावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। हाजी अली दर्ग्यामध्ये हनुमान चालीसा म्हणायची का असा सवाल मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला। तर शनिवार वाड्यामध्ये आंदोलन करणाऱ्यांवर काँग्रेसने टीका केली। तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजिल्लीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा, एवढंच म्हणणं आहे। मग आज जे आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले, वातावरण कोण खराब करताय? कशाला तिथे नमाज पढायचा आहे? नमाज पढण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत? जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत। आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली? म्हणून बोललो ना, उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये। आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो। शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानेही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता। त्यामुळे तिथे विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं। तुम्ही तिथे जप करत बसा, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे का? या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे, त्यामुळे पेशव्यांना त्याची अडचण नव्हती। परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात। त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या।